छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूरचा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरडकरच्या अटकपूर्व जामिनावर कोल्हापूर येथील जिल्हा न्यायाधीश डी.व्ही. कश्यप न्यायालयात आज सुनावणी झाली। सरकारी पक्षातर्फे विवेक शुक्ला तर इंद्रजित सावंत यांच्या वतीने कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केलाय। कोरडकरला कोर्टात हजर करण्याबाबत उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे। वकील असीम सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती सगळी बाजू मांडलेली होती, सरकारी वकिलांनी सुद्धा मांडलेली आहे। हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे, हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे, सगळ्या देशाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल जी विकृत आणि घाणेरडी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस। या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही। मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला, जसाच्या तसा, डाटा वगैरे काही इरेज न करता। आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही, मी हे केलं नाही, मी ते केलं नाही। पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला। याच्यातच सगळ्या समाजानं समजून घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमागं एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का, असा एक प्रश्न आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही। आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत। कालसुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत, आणि ज्यांनी घाणेरडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे। महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काल सोकवता कामा नये अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये, एवढंच माझे याच्याबद्दल खरं तर